प्रिय की रोटी की हर सदस्यों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 26 डिसेंबर 2024 गुरुवार। तो नेतृत्व करेल, ते रडत रडत येतील आणि मी त्यांना विनवणी करून नेईन। यिर्मया 31 अध्याय 9 वचन। परमेश्वर तुम्हाला त्यांची मगान प्रेमाने हाक मारतो, तुम्हाला त्यांचे वचन देतो आणि म्हणतो, जेव्हा तुम्ही माझ्यासमोर रडत आणि विनवणी करून याल तेव्हा मी तुम्हाला मार्गदर्शन करीन आणि तुम्हाला माझ्या मार्गावर चालवीन। तो तुमचे सर्व वाकडे मार्ग सरळ करतो। जे कुटील जीवन जगतात त्यांच्यासाठी तो चमत्कार करतो आणि त्यांना सरळ चालायला लावतो। तो तुमचा उद्धारकर्ता आहे, तो तुमचा मेंढपाळ आहे। यिर्मया 31 अध्याय 10 वचन मध्ये तो म्हणतो, जसा मेंढपाळ आपल्या कळपाचे रक्षण करतो तसे मी तुझे रक्षण करीन। एकदा दावीद मेंढ्या पाळत असताना एक अस्वल आले आणि कळपातून एक कोकरू घेऊन गेले। दुसऱ्या एका प्रसंगी एक सिंह कोकरू घेऊन जाण्यासाठी आला, पण दावीदाने आपला जीव धोक्यात घालून कोकरू त्याचे तोंडातून सोडवण्यासाठी त्यांना मारले। त्याला एका पराक्रमी मेंढपाळाची गरज भासली, जी त्याला सैतानापासून वाचवू शकेल, जो तो कोणाला गिळंकृत करेल याची शोध घेत फिरत आहे। म्हणून त्याने परमेश्वराला त्याची मेंढपाळ म्हणून निवडले आणि घोषित केले, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला तुझा नाही। स्तोत्र 23 अध्याय 1 वचन। पण संपूर्ण विश्वासाचा निर्माण करणारा प्रभू देव आपला मेंढपाळ असेल का? खरंच प्रभू येशू स्वतः म्हणतो, मी चांगला मेंढपाळ आहे। चांगला मेंढपाळ मेंढरासाठी आपला जीव देतो। जॉन 10 अध्याय 11 वचन। तो मेंढपाळाप्रमाणे आपल्या कळपाचे पालन पोषण करील। तो आपल्या हाताने कोकरे गोळा करील आणि त्यांना आपल्या कुशीत घेईल आणि जे तरुण आहेत त्याने हळूवारपणे नेईल। येसाया 40 अध्याय 11 वचन। जसे माणसे रडत आणि विनवण्या घेऊन येतात, तसेच मेंढ्याही पडणे, कटेरी, प्राणघातक माश्या आणि किडे यामुळे झालेल्या जखमा घेऊन मेंढपाळाकडे येतील। खूप वेदनाही मेंढपाळ जखमावर तेल लावायचे आणि तुटलेले हाड बांधायचा। तो त्यांची डोक्याला तेल लावतो, जे दिवसा उष्णतेने बेहोश होतात। त्यांना किती मोठा आनंद आणि सुटका आणि आनंद मिळेल याची तुम्ही कल्पना करू शकता। परमेश्वर केवळ तुमची शरीराचे मेंढपाळ नाही, तर तुमच्या आत्म्याचे मेंढपाळ आहे। तो तुम्हाला तुमची आत्मा आणि शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देतो, कारण तुम्ही भरकटलेल्या मेंढरासारखे होता, परंतु आता तुमच्या आत्म्याची मेंढपाळाकडे आणि पर्यवेक्षकाकडे परत आला आहे। पहिली पत्र 2 अध्याय 25 वचन। देवाची मुलांनो, तुम्ही तुमच्या आत्म्यात त्रस्त आहात काय? तुमच्या आयुष्यात मोठी निराशा आणि दुःख आहे काय? रडत आणि विनवणी करून प्रभूकडे या। तो तुमच्या आत्म्याला सांत्वन देईल आणि तुमची नावासाठी तुम्हाला धार्मिकतेच्या मार्गावर नेईल। पुढील चिंतनासाठी श्लोक। परंतु जोसेफचे धनुष बळकट राहिले आणि जकबच्या पराक्रमी देवाची हाताने त्यांचे हाताचे हात मजबूत केले गेले। तेथून मेंढपाळ इस्रायलची दगड आहे। उत्पत्ती 49 अध्याय 24 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी हागाय 1 अध्याय 2 अध्याय। संध्याकाळी प्रकटीकरण 17 अध्याय। धन्यवाद।